मादक कटाक्ष, मधुर वाणी आणि दिलखेच अदानी तन्वी हरीश वस्तनं सेंट्रल बँकेच्या मॅनेजरला भुरळ घातली आणि दोघांनी कुडचडीतील वृद्ध अशिक्षित लोकांना गंडा घालण्याचा धंदा सुरू केला। पण आता याच कर्माचं फळ त्यांना मिळालं। दोघांनाही पोलिसांनी तुरुंगात डांबले। सेंट्रल बँकेच्या काकोडा शाखेचा मॅनेजर आनंद गणपत जाधव हा मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे। त्याच्यासह तन्वीच्या विरोधात 2 दिवसांमध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 17 तक्रारी दाखल झाल्या आहेत। यातील 4 प्रकरणांमध्ये कुडचडे पोलिसांनी FIR नोंदवून घेतलाय। हवाई सुंदरी ते आशिया पॅसिफिक स्पर्धेतील सौंदर्यवती बनलेल्या तन्वीचा कसा झाला गुन्हेगारीत प्रवेश, पाहूया डिजिटल वृत्तांत। स्त्रीची शक्ती ही सौंदर्यात असते। सतत सुंदर दिसण्यासाठी धडपडणं हा स्त्रियांचा नैसर्गिक स्वभाव। पण काही स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी किती खालच्या दर्जाला जाऊ शकतात याचा परिचय कुडचड येथील वृद्ध नागरिक आता घेत आहेत। आशिया पॅसिफिक सौंदर्यवती स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या तन्वी वस्तनं सुंदर दिसण्यासाठी आणि अशा स्पर्धा जिंकण्यासाठी लागणारा पैसा गोळा करण्यासाठी चक्क वृद्ध नागरिकांनाच गंडा घातल्याचं समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला। तन्वी वस्त हिचं लग्नाआधीचं नाव सॅमी कुलासो। लहानपणापासूनच तिला झगमगीत जीवनशैली जगण्याची मोठी हौस होती। वयाच्या 20व्या वर्षी रॉयल एअरवेज या विमान कंपनीत हवाई सुंदरी म्हणून कामाला लागली। 3 वर्ष आकाशात भरारी घेणाऱ्या या सुंदरीला विश्वसुंदरी होण्याचं स्वप्न पडलं। पण सौंदर्यवती स्पर्धेमध्ये भाग घेणं इतकं सोपं नसतं। त्यासाठी प्रशिक्षकाला लाखो रुपयांची बिदागी द्यावी लागते। अत्यंत महागडी वस्त्र घ्यावी लागतात। फोटोशूट करण्यासाठी खर्च करावा लागतो। आता इतका पैसा आणायचा कुठून? कष्टानं इतका पैसा जमवणं शक्य नव्हतं। मग झटपट पैसे कमवण्यासाठी तिनं सेंट्रल बँकेच्या मॅनेजरला हाताशी धरून अशिक्षित वृद्ध लोकांना गंडवण्याचा उद्योग सुरू केला। यातून मोठी माया जमून 2022 साली तिनं आशिया पॅसिफिक सौंदर्यवती स्पर्धेत कर्तृत्व गाजवलंच। सौंदर्यवतीचा किताब पटकवला। पण आता इथंच गोष्ट संपली नाही। सतत ग्लॅमरस राहण्यासाठी तिची धडपड सुरू झाली। यातूनच दोघांनी अतिशय शिताफीनं लोकांना गंडवण्याचा धंदा सुरू ठेवला। पण अशा गोष्टी जास्त काळ लपून राहत नाहीत। शेवटी एक वृद्ध महिलेनं त्यांचं बिंग फोडलं। आता त्यांच्या विरोधात चक्क 17 तक्रारी दाखल झाल्या आहेत। अशा प्रकारे लोकांना लुबाडणाऱ्या सौंदर्यवती तन्वीनं फेसबुक अकाउंटवरून महिलांवरील अत्याचार आणि महिला सबलीकरणावर किती महान संदेश दिले आहेत ते बघून तुम्ही देखील थक्क व्हाल। हा पहिला संदेश बघा। या संदेशात तिनं तिच्या जीवनाचं महान उद्देश स्पष्ट केलंय। यामध्ये ती म्हणते, दररोज 10 पैकी 8 स्त्रिया लैंगिक अत्याचाराला समर्थन देणाऱ्या पुरुषांना बळी पडत आहेत। ही सामान्य बाब असल्याचं सांगून पुरुष त्यांच्यावर अत्याचार करतात। स्त्रियांवर श्रेष्ठत्व गाजवण्यासाठी पुरुष त्यांचा छळ करतात, त्यांना मारहाण करतात। पुरुषांच्या या दडपशाहीचा स्त्रियांवर दररोज आघात होतो। पितृसत्ताक समाजात स्त्रियांना गौण मानलं जातं। या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत असं माझं मत आहे। याच कारणासाठी मी एक स्वयंसेवक म्हणून माझा प्रवास सुरू केला आहे। आता ही दुसरी पोस्ट बघा। यात तिनं ओळखीच्या आणि विश्वासू लोकांकडून महिलांवर लैंगिक अत्याचार होत असल्याचा मुद्दा ठासून सांगितलाय। आपल्या समाजात लैंगिक हिंसाचार सामान्य बनला आहे। सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन नुसार अंदाजे 5 पैकी 1 महिला तिच्या जीवनात कधीतरी बलात्कार किंवा लैंगिक अत्याचाराला बळी पडते। अनेकदा ओळखीच्या आणि विश्वासू लोकांकडून त्यांच्यावर अत्याचार होतो। काही आशियाई, आफ्रिकन आणि मध्यपूर्व देशांमध्ये हा आकडा आणखीन जास्त आहे। लैंगिक छळ हा केवळ महिलांपुरता मर्यादित नाही। दरवर्षी अनेक पुरुष आणि मुलं बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराला बळी पडतात। आता ही तिसरी पोस्ट बघा। यामध्ये तिनं सुरू केलेलं कार्य भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मनोदय व्यक्त केलाय। यामध्ये ती म्हणते, आयुष्य ही माझ्यासाठी एक छोटीशी मेणबत्ती नाही, ती एक भव्य मशाल आहे जी मी क्षणभर हातात पकडली आहे। ही मशाल भावी पिढ्यांकडे सुपूर्द करण्यासाठी मला ती शक्य तितकी तेजस्वी बनवायची आहे। आता या पोस्टमध्ये तिनं लोकांच्या विश्वासावर बोट ठेवलंय। लोक नेहमी पुराव्याशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतात कारण त्यांना असा विश्वास ठेवण्यात उत्सुकता वाटत असते। ही पुढची पोस्ट बघा। यात ती म्हणते, माझा विश्वास आहे की मी नरकात आहे म्हणूनच मी आहे। ही आणखी एक पोस्ट बघा। सत्य आणि सौंदर्य यांच्यात काहीतरी आकर्षण आहे। आम्हाला प्रामाणिक लोक प्रिय वाटतात आणि जे खोटं बोलतात त्यांना आम्ही टाळतो। अशा प्रकारे स्त्रियांचं सबलीकरण आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी तन्वीनं आयुष्य वेचल्याचा संदेश
सोशल मीडियावरून दिलाय। मात्र याच तन्वीनं केलेल्या अत्याचाराच्या विरोधात आता वृद्ध अशिक्षित महिलांनी मशाल पेटवली, तिचा लबाड चेहरा जनतेसमोर आणलाय। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।